सर्वांना माझा नमस्कार. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो, तो दिवस शेवटी आपला आलाय आणि नवी मुंबई महानगरपालिकेनं आपल्याला आपली पूर्वपरीक्षा कधी होणार आहे, ती तारीख आपल्याला त्यांनी इथे सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की 21 जुलै 2026ला सहाय्यक आयुक्ताची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अनफॉर्च्युनेटली फक्त असिस्टंट कमिशनर या पदासाठी त्यांनी पूर्वपरीक्षा ठेवली. म्हणजे ही एकमेव अशी जागा असणार आहे की ज्याच्यासाठी 3 लेयरमध्ये तुमचा जी भरती आहे ती पार पडणारे पूर्वपरीक्षा, मुख्य आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. बाकीच्या ज्या पण पोस्ट आहेत त्याच्यासाठी एकच पेपर होणार. ठीक आहे. याचं क्लॅरिफिकेशन त्यांनी आपल्याला याच्या अगोदर सुद्धा दिलं होतं. या वेबसाईटवरती किमान 7 दिवस अगोदर हॉल तिकीट येतील असं त्यांनी सांगितलं. म्हणजे 15 जुलैच्या आसपास तुमचे हॉल तिकीट येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मला महत्त्वाची बाब जी सांगायची आहे ती लक्षात घ्या की आपल्याकडे खूप सारे म्हणजे बॅचला जवळपास आपल्याकडे खूप सारे जे विद्यार्थी होते ते गव्हर्नमेंट सर्वंट होते किंवा कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत होतं. तर त्यांना मी सांगेल की जर तुम्हाला पुढचे 20 दिवस म्हणजे आजचा 1 तारखेचा दिवस तर गेलेला आहे तुमचा आणि 21 तारखेचा तुमचा पेपरचा दिवस आहे. उद्या म्हणजे पुढच्या 2 दिवसामध्ये जर तुम्हाला सुट्टी घेता आली तर घेण्याचा प्रयत्न करा आणि शेवटचे जे 18 दिवस आहेत तर त्याला प्रॉपरली युटिलाइज करायचा प्रयत्न करा. तो पुढच्या 20 दिवसांचा प्लॅन कसा पाहिजे याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवतो. त्या अगोदर त्यांनी आज सोबतच आपल्याला टायमर पद्धती कशी असणार आहे हे सुद्धा सांगितलं. ते सांगतो एक. ठीक आहे. शॉर्टमध्ये बघूयात आपण त्यांनी काय सांगितलंय. तर बेसिकली 60 प्रश्न त्यांनी आपल्याला टेक्निकलवरती सांगितले होते. याच्यामध्ये मात्र त्यांनी एक घोळ केलाय. त्यांनी MRTP ॲक्टच्या आपल्याला जे सेक्शन अगोदर सांगितले होते ते 51 ते 58 सांगितले होते. इथं मात्र त्यांनी 60 असं आपल्याला नमूद केलं. आता याच्यामध्ये रिस्क नाही घेणार आपण. जे 59 आणि 60 जे कलम असणार आहे ते सुद्धा मी जे बॅचचे विद्यार्थी आहेत तर त्यांना प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. आणि हे आपण 51 ते 58 प्रॉपरली स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर बघितलं तर बेसिकली हे जे डिव्हिजन त्यांनी केलं तर याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक सेक्शनमध्ये तुमचे 15 प्रश्न असणार आहे. ठीक आहे. आता त्यांनी MRTP ॲक्ट इथं सुद्धा मेन्शन केलं आणि वरती सुद्धा मेन्शन केलं. त्या केसमध्ये असं नाही की MRTP वरती सर्वात जास्त प्रश्न येतील. कायदा छोटा आहे, त्याचे सेक्शन सुद्धा कमी. त्या केसमध्ये तुमचे मॅक्झिमम प्रश्न हे MMC ॲक्टवरती येतील. कारण की हे 5 प्रश्न असे त्यांनी प्रत्येक याच्यामध्ये डिवाइड इथं केलेले. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की सर्वात जास्त प्रश्न हे तुमचा जो महानगरपालिका अधिनियम होता त्याच्यावरती येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. तर न घाबरता तुम्हाला इथून पुढे 20 दिवस प्रॉपर रिव्हिजन करायचं आहे. मराठी, इंग्रजी, तुमचा GK म्हणा आणि मी वारंवार तुम्हाला सांगत होते की फक्त रिझनिंग त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन केलंय. तर रिझनिंगचेच प्रश्न येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर कायद्यावरती तुमचे 60 प्रश्न असणार आहे. त्याचं तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. तर आता आपली फास्ट ट्रॅक बॅच पण आहे. फास्ट ट्रॅक बॅचचं एकदा स्वरूप सांगतो मी तुम्हाला. जी आपण सुरुवातीला बॅच घेतली होती तर ती आपण जवळपास 30 तासांमध्ये घेतली होती. तीच आपण नंतर फास्ट ट्रॅक बॅचमध्ये कन्वर्ट केली. ठीक आहे. ज्यांना पण आपली बॅच घ्यायची किंवा करायची आहे तर ते करू शकता. 30 तासामध्ये तुमचे सर्व लेक्चर कंप्लीट होतील आणि सफिशियंट वेळ आहे. म्हणजे 20 दिवस हा सफिशियंट वेळ आहे. आपल्या 2 टेस्ट सिरीज सुद्धा आहे. जर तुम्ही बॅच घेतली तर तुम्हाला पहिली टेस्ट सिरीज आपली त्या बॅचमध्येच भेटून जाते. सेकंड टेस्ट सिरीज मात्र तुम्हाला सेपरेट परचेस करावं लागेल किंवा ज्यांना बॅच नाही घ्यायची किंवा आता नाही होणार तर त्यांनी ॲटलिस्ट टेस्ट सिरीज सोडवायला काहीही हरकत नाही. ठीक आहे. बाकी भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये पुढच्या 20 दिवसांचा प्लॅन कसा पाहिजे ते मी डिस्कस करणार आहे. थँक्यू सो मच.